नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 8व्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या मार्च 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे। तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा, ग्रह परिस्थिती, दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहायचा आहे। असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणून आपण ठेवू शकता परिपूर्ण लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता काटेकोर नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा। चला तर मग माहिती करून घेऊया हा मार्च महिना आपल्या राशीसाठी नक्की कसा आहे। आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ, हा मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे कुंडलीच्या चतुर्थ स्थानात, सुखस्थानात। याचा लाभ म्हणजे ज्यांना नवीन घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांना मनासारखे घर मिळण्यासाठी होईल। तर भूमी, भवन, वाहन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा खरेदी विक्री करण्यासाठीचा हा महिना शुभ परिणाम वाढवणारा राहील। हे साधण्यास आपल्याला योग्य ती करेल मदत। तसेच जी मंडळी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, मशिनरी या संदर्भात कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याच्या ठिकाणी प्रगतीसाठी योग्य अशी संधी मिळताना दिसेल। मात्र आपल्या वरिष्ठांना दुखावून चालणार नाही, थोडं त्यांच्या कलेने घेतल्यास उत्तम राहील कामाच्या ठिकाणी। तसेच जी मंडळी एखाद्या कार्याचं नेतृत्व करत आहेत त्यांच्यावर कामाच्या नवीन जबाबदाऱ्या पडताना दिसतील। जमीन जुमल्याच्या संदर्भातली जी कामकाज करणारी मंडळी आहेत त्यांना कामाची व्याप्ती वाढवण्याची संधी मिळेल। याच चतुर्थ स्थानातून बुध आणि राहू या ग्रहांची साथ उत्तम मिळत राहणार असल्यामुळे नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी अवश्य प्रयत्न केल्यास आपल्या कामाच्या संदर्भात लाभाचा राहील। रवी ग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यात शुभ परिणाम देणारा राहणार आहे, त्यामुळे सरकारी कामं, सरकारी कागदपत्र, सरकारी योजनांचा लाभ मिळवण्याचा फायदा राहील। सरकारी अधिकारी वर्ग, राजकारणी, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची साथ सोबत उत्तम मिळेल। शुक्र ग्रहाची साथ या संपूर्ण महिन्यात मिळत राहणार असल्यामुळे प्रेमसंबंध, नवीन नातेसंबंध, नवीन आर्थिक स्रोत, नवीन गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी हा महिना विशेष लाभ मिळवून देईल। तर विवाहाची बोलणी करण्यासाठी सुद्धा अनुकूल वातावरणाची साथ मिळेल। आपल्या मुलांच्या संदर्भात भवितव्यासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय जसे की विवाह, शिक्षण, कार्यक्षेत्र, गुंतवणूक हे सुद्धा फायद्याचं राहील। तसेच जी मंडळी संतती विषयामध्ये निर्णय घेऊ इच्छितात त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन निर्णय घेऊ शकता। पंचम स्थानातील रवी, शुक्र, राहू यांचं गोचर भ्रमण विद्यार्थ्यांसाठी शुभ फलित देणारे असणार आहे, परंतु राशीला 8वा गुरु असल्यामुळे निश्चित यशप्राप्तीसाठी आपल्याला अभ्यासातील निष्काळजीपणा घात करू शकतो। तेव्हा आपल्या अभ्यासाच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा विद्यार्थ्यांनी ठेवू नये। मीन राशीमधला शुक्र ग्रहाचा योग, गोचर भ्रमण योग व्यावसायिकांना आपल्या आर्थिक लाभासाठी अनुकूल राहील। तर कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बँक लोन घेणार असल्यास अवश्य प्रयत्न करायला हरकत नाही। तसेच जुन्या उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी जोरकस प्रयत्न केल्यास काही आर्थिक लाभ सुद्धा संभवतात। मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ आणि शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहेत किंवा सध्या अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू आहे, अशा मंडळींना घरातील आणि कामातल्या ठिकाणी वादावादी, गैरसमज यांना तोंड द्यावं लागेल। वैवाहिक जीवनामध्ये कुरबुरी वाढवणारा हा महिना त्यांच्यासाठी राहील, तेव्हा काही विषयात आपल्याकडून सामंजस्य ठेवावं लागेल, तर काही गोष्टींकडे कानाडोळा करणं हिताचं राहील। जमीन जुमला, शेती, मौल्यवान वस्तू, दागदागिने यांच्या खरेदीसाठी हा महिना अनुकूल राहील, शुभ राहील। तरीही काही महत्त्वाची कामं पूर्ण होईपर्यंत आपल्या कामावर व जबाबदारीवर पूर्ण लक्ष असू द्या। थोडासा निष्काळजीपणा सुद्धा आपलं फार मोठं नुकसान करू शकतो। आरोग्याचा विचार करता मधुमेह, पित्त, ब्लड प्रेशर याकडे दुर्लक्ष करू नका, पथ्य पाणी सांभाळा। म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा। हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा
परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता आपल्या राशीसाठी फायनान्स, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, IT, फार्मा, बँकिंग, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, इंजिनिअरिंग हे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य कामकाज वाढवा. नवीन स्क्रिप्टवर सुद्धा अवश्य कामाला लागा. तर मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्याचे दैनंदिन राशी भविष्य राशीफळ. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. सुरुवात करूया. ती म्हणजे महिन्याची सुरुवात ही आपल्याला लाभाची आणि भाग्याची राहील. 1 ते 6 मार्च हे सलग 6 दिवस महत्त्वाची कामं हातात घेणं, नोकरी संदर्भातले निर्णय घेणं, नवीन नोकरीचा शोध घेणं, पर्याय शोधणं यासाठी शुभ दिवस. कार्याला भाग्याची आणि वडीलधारी मंडळींची साथ सुद्धा उत्तम लाभ आहे. धर्मकार्य, यात्रा, धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी अत्यंत शुभ दिवस राहतील. काही चांगल्या बातम्या सुद्धा कानावर येतील. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभदायक असणारे हे दिवस असतील. पुढचे 2 दिवस 7-8 मार्च कोणतेही महत्त्वाचे निर्णय सांभाळून घ्यावे लागतील. तर काही आर्थिक व्यवहार या काळात न केलेले फायद्याचे राहतील. मात्र परदेश गमनाची संधी यावर लक्ष ठेवा. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी हा कालखंड उत्तम राहील आणि आध्यात्मिक साधनेसाठी सुद्धा. 9 ते 16 मार्च हे पुढचे 8 दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, बौद्धिक कौशल्यावर काम करण्यासाठी शुभ दिवस. व्यवहारातले महत्त्वाचे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. यासाठी वातावरणाची साथ उत्तम मिळेल. समाजातील महत्त्वाच्या आणि वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या लोकांशी चांगले संबंध येतील. नवीन कार्य दृष्टीपथात येईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असे हे दिवस राहतील. त्यामुळे आपल्या कामाचा आवाका आणि वेग वाढवायला मदत मिळेल. योग्य व्यावहारिक निर्णय अवश्य यामुळेच घेऊ शकता. तसेच कुटुंबातील महत्त्वाच्या गोष्टींना पूर्ण करण्यासाठी अवश्य विचार करा, वेळ द्या. 17-18 मार्च घरगुती गोष्टींवरून, कारणांवरून मानसिक ताणतणाव थोडे वाढताना दिसतील. त्यामुळे थोडी धावपळ आणि दगदगही वाढेल. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी लाभाचे दिवस. 19-20 मार्च विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट्स, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक यासाठी हे दिवस शुभ असतील. 21-22 मार्च आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय या संदर्भात काळजीने वागा. व्यवहार आणि गुंतवणूक सांभाळून करा. विरोधकांवर लक्ष ठेवा. 23-24 मार्च विवाह, कोर्ट कचेरी, व्यवसाय या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस. महत्त्वाच्या गाठीभेटी, कागदपत्रांची कामं, मीटिंग्स यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता. 25-26 मार्च आरोग्याची काळजी घ्या. धावपळ, दगदग कमी करा. मानसिक ताणतणाव सांभाळा आणि कार्यातला सावधपणा वाढवा. महत्त्वाचे निर्णय अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने घ्यावे लागतील. तर महिन्याचे शेवटचे 5 दिवस 27 ते 31 मार्च शुभ आणि अनुकूल दिवसाचे, वातावरणाची फायदा देणारे दिवस. धार्मिक आध्यात्मिक कामासाठी उत्तम आणि शुभ दिवस. मित्रपरिवार, वरिष्ठ वडीलधारी मंडळी यांची साथ उत्तम मिळेल. मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गणेशाची आणि गुरुग्रहाची आराधना, उपासना, मंत्रपाठ करून वाढवायची आहे. यासाठी रोज ओम गुरवे नमः आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप 1-1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचनात ठेवा. सोबत महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सुद्धा जास्तीत जास्त पठण करा. तर मंडळी, ही होती आपल्या वृश्चिक राशीची मार्च महिन्यातल्या संपूर्ण राशी भविष्याची, दैनंदिन राशी भविष्य आणि मासिक राशी भविष्याची माहिती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल लाईक करा. म्हणजे बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होतोय अभ्यास वर्ग ज्योतिषशास्त्राचे सुरू करण्याविषयी. आणि हो, लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची.
कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्या संदर्भातली माहिती जाणून घ्यावी. 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवतांची स्तोत्र 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर ऑर्डर करा. तसेच मंडळी, वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेच. तर मंडळी, असा हा मार्च महिना आपल्या राशीला आनंदाचा, सुख समृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये धनुराशीची माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा भेट द्या आपल्या चॅनलला. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.